हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुंदर असं झुमका लटकन डिझाइन। आता हे लटकन मी ब्लाऊजसाठीच बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 4 इंच लांब आणि 4 इंच रुंद असं अस्तरचे कापड घेतलेले आहे आणि तेवढ्याच लांबी रुंदीचं ब्लाऊजचंही कापड घेतलेलं आहे। आता इथे मी टोटल 3 लटकनचं झुमका बनवणार आहे एका लटकनसाठी पूर्ण। तर असे टोटल आपल्याला 6 फ्लावर्स बनवायचे आहेत। तर 6 फ्लावर्स बनवण्यासाठी मी इथे 6 कॉटनचे कापड घेतलेले आहेत आणि तेवढेच ब्लाऊजचंही घेतलेलं आहे। आता हे पॅटर्न आपण व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून घेऊया। त्यासाठी मी अगोदर अस्तरचे कापड जे आहेत ते वेगळे करून ठेवून देत आहेत। आता हे अस्तरचे कापड मी वेगवेगळे ठेवलेले आहेत, 3 वेगळे ठेवलेले आहेत वरती आणि त्यावरती जे ब्लाऊजचं कापड आहे ते उलट्या पद्धतीने ठेवायचे। म्हणजेच जी सुईची बाजू आहे ती आतल्या बाजूने जाईल आणि जी उलटी बाजू आहे ती वरच्या बाजूने येईल। अशा पद्धतीने हे अस्तरच्या कापडवरती हे ब्लाऊजचे कापड ठेवून घ्यायचे आहेत आणि मग हे जे बॉक्स आहेत ह्याच्या चारही बाजूने शिलाई मारून घेणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। तर आता हे कापड आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। एकसारखं व्यवस्थित अस्तरच्या कापडवरती ठेवून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे। आता पाहू शकता इथे एक पॅटर्न तयार झालेला आहे। आता तिन्ही पॅटर्नला मी अशाच पद्धतीने शिलाई मारून घेणार आहे। तर पाहू शकता शिलाई मारून झालेली आहे। त्यानंतर आपण 3 पॅटर्न बाजूला ठेवलेत आणि या 3 पॅटर्नवरती आधी आपण लटकन बनवणार आहोत। त्यासाठी मी अस्तरच्या बाजूने सेंटरला एक छोटासा कट देऊन घेतलेला आहे आणि त्या कटमधून जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे। आता हे कापड काढून घेतल्यानंतर जे चारही कोने आहेत या कापडाचे ते व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहेत। आता हे टोक काढून झाल्यानंतर त्याच कापडावरती चारही बाजूने एकदम कडेवरती एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचे हे जे 2 पॅटर्न आहे तेही बनवून घेणार आहे। सेंटरला कट द्यायचा, कापड फोल्ड करायचं आणि नंतर कडेवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता आपण इथे तिन्ही पॅटर्न तयार करून घेतले आहे आणि आता आपण लटकन बनवण्यासाठी वापरणार आहोत नॉड। इथे मी रेडीमेड नॉड घेतलेली आहे, रेडीमेड नॉड घेतलेली नाही आहे, मी कापडापासून बनवलेली नॉड घेतलेली आहे। तुम्हाला जर नॉड बनवण्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ती तुम्ही अवश्य पाहून घ्या। आता मी इथे पाहू शकता सेंटरला छोटासा कट दिलेला आहे आणि त्यानंतर ही नॉड मेन ब्लाऊजच्या कापडाच्या बाजूकडून जोडून घेऊन ह्याला 1/4 इंच वरच्या बाजूने तिरकस अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि मग ह्याचं फ्लावर बनवत आहे। इथे पाहू शकता आता एक फ्लावर बनवून झालेला आहे। आता सेकंड फ्लावर आपण त्याच पद्धतीने बनवणार आहोत। हे पहा, आता पुन्हा त्याच पद्धतीने अशा पद्धतीने याला अगोदर एकदा फोल्ड करायचं आहे, नंतर डबल फोल्ड करून सेंटरला एक छोटासा कट द्यायचा आहे आणि कट दिल्यानंतर अशा पद्धतीने अस्तरचं वरच्या बाजूने न राहता आतल्या बाजूने अस्तरची बाजू जाईल अशा पद्धतीने ओवून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आणि मग ओवून घेतल्यानंतर आता आपण याला शिलाई मारून घेणार आहोत। तर आता त्या दोन्ही फ्लावर्समधलं अंतर तुम्ही 1 इंच 1.5 इंचपर्यंत ठेवू शकता। अशाच पद्धतीने तिसरं फ्लावर पण सेम एकदा फोल्ड करायचं आहे, डबल फोल्ड करायचं आहे, सेंटरला कट द्यायचा आहे आणि मेन कापडाकडून ओवून घ्यायचं आहे आणि ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही पहिल्या लटकनमध्ये जे अंतर ठेवलेलं आहे तेच अंतर या लटकनच्या स्टिचिंग करताना पण ठेवायचं आहे आणि तिसरं फ्लावर पण बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं सुंदर असं झुमका लटकन तयार होतं आहे। पाहू शकता इथे लटकन तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने मी दुसरं लटकन पण बनवून घेतलेलं आहे। पाहू शकता खूप सुंदर असं हे लटकन बनवून तयार झालेलं आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।
आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.